नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं i-x या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, तुमचं महत्त्वाचं काम जे आहे मित्रांनो या ठिकाणी होणार आहे, जे की अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याला काय म्हणतो आपण लिमिट फिट टॉलरन्स। कारण की हा टॉपिक तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, ज्यावेळेस आता मेकॅनिकल फील्ड मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना तुम्हाला या टॉपिकची अत्यंत महत्त्वाची गरज भासणार आहे। कारण की या टॉपिकच्या बाहेर कुठलाही पार्ट तुम्हाला या ठिकाणी बनवता येणार नाही जोपर्यंत तुम्हाला याचं डिटेल्स मध्ये नॉलेज तुम्हाला या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला याची डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय। तर सुरुवातीला अगोदर पुढे चालण्याच्या अगोदर आपल्याला या शब्दाचा अर्थ या ठिकाणी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर बघा, या ठिकाणी तीन शब्द आहेत। या ठिकाणी मुद्दामून मी तुम्हाला तीन कलर मध्ये या ठिकाणी दर्शवलेले आहे। बघा, इंटरचेंजेबिलिटी। पण ज्यावेळेस याला वाचता असं म्हणायचं नाही इंटरचेंजेबिलिटी असं म्हणायचं नाही, त्याला वाचताना असं म्हणायचं इंटरचेंजेबिलिटी। काय म्हणलं मी? इंटरचेंजेबिलिटी असं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी म्हणायचं इंटरचेंजेबिलिटी। आता बघा, ज्यावेळेस आपण याचा विचार करतो, तीन शब्द आहेत। पहिला आहे इंटर, दुसरा आहे चेंज, त्याच्यानंतर तिसरा आहे एबिलिटी। आता या तिघांचा जर या ठिकाणी शब्दचा जर अर्थ घेतला तर हा शब्द या ठिकाणी काय म्हणतो आपल्याला समजून येईल। बघा, पहिला शब्द आहे इंटर। आता इंटरला काय म्हणतो आपण या ठिकाणी? मध्ये म्हणतो की नाही इंटर। त्याच्यानंतर चेंजला काय म्हणतो आपण या ठिकाणी? बदल। आणि एबिलिटीला काय म्हणतो आपण या ठिकाणी? क्षमता। तीन शब्द या ठिकाणी आहेत तुमच्यासोबत। इंटर, चेंज, एबिलिटी, मध्ये, बदल, क्षमता याचा शब्दशः अर्थ या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला। आता ज्यावेळेस मी इंटरचेंजेबिलिटी विषयी बोलतोय त्यावेळेस फक्त मी एखाद्या पार्ट विषयी बोलतोय, की एखाद्या पार्टच्या गुणधर्माविषयी बोलतो। हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। तर बघा, या ठिकाणी ज्यावेळेस आपण जोडणी कराव्याच्या अनेक पार्ट्स मधून, या ठिकाणी काय बोललो मी? पार्ट्स विषयी बोललो। कसं करायलो? जोडणी करायच्या पार्ट्स मधून, म्हणजे अनेक पार्ट्स आहेत त्या ठिकाणी, त्यापैकी कुठलाही पार्ट्स म्हणजे कोणताही पार्ट्स घेऊन जुळणी केल्यास, जुळणी म्हणजेच काय, आपण एखादी असेंब्ली केल्यास तो पार्ट बरोबर बसतो। कुठं बरोबर बसतो? ज्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे त्या ठिकाणी तो कसा बसतो? बरोबर ऍक्युरेट बसतो। आणि त्याचे कार्य त्याच्या अगोदर, कसे कार्य त्याच्या अगोदर, म्हणजे जो खराब झालेला पार्ट आहे तो त्या काढल्याच्या नंतर जो नवीन पार्ट लावला त्याच पद्धतीनं काय करतो, त्याचप्रमाणे त्याला काम करतो। या गुणधर्माला काय म्हणतो तर आपण याला म्हणतो इंटरचेंजेबिलिटी। आता हे झाले। आता याला काय करू आपण? थोडंसं सोप्या भाषेमध्ये समजून। फॉर एक्झाम्पल, मी काय करायला या ठिकाणी रायटिंगचं काम करायलो, लिहित आहे। ही माझ्याकडे पेन आहे, या पेनने काय करायलो? रायटिंगचं काम करायलो। काम करत असताना अचानक मध्ये याची जी रिफिल आहे ती संपली। म्हणजे काय झाली? मशीनवर काम करायलो, मशीनवर काम करत असताना एखादा पार्ट खराब झाला किंवा काही तुटला, मग ते काय झालं? मशीन थांबली। त्याच पद्धतीने रिफिल संपली, पेन लिहिण्याचं काम थांबलं या ठिकाणी। मग अशा वेळेस मी काय करणार? की पेन फेकून देणार काही अशा ठिकाणी? करतो का आपण? नाही करणार। मग अशा वेळेस काय करणार मी? आपण मार्केटमध्ये जाऊन ते रिफिल घेणार। रिफिल घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकणार आणि याला क्लोज केल्याच्या नंतर माझं रायटिंगचं काम या ठिकाणी अगोदर जसं चालत होतं त्याच पद्धतीने चालतं। म्हणून याला काय म्हणतो आपण? मी इंटरचेंजेबल पार्ट म्हणतो याला। कारण की हा पार्ट कसा आहे? घेतला, टाकला आणि लगेच या ठिकाणी काम तयार केलं। फॉर एक्झाम्पल, दुसऱ्या या ठिकाणीचं उदाहरण घ्यायचं बघितलं आपण, खूप साऱ्या जणांनी बाईक चालवली, बाईकने आपण जात असतो। बाईकने जात असताना खूप जणांना प्रॉब्लेम या ठिकाणी फेस होतो। फॉर एक्झाम्पल, बाईकने जात असताना बाईकचा टायर काय झालं? फुटलं या ठिकाणी। मग अशा वेळेस काय करतो? अख्खी बाईक घेतो आणि खड्ड्यात टाकून देतो। टाकतो का? नाही टाकणार ना आपण। मग अशा वेळेस काय करतो आपण? पंक्चरवाल्याकडे जातो, जो टायर आहे त्या टायरनुसार आपण ट्यूब घेतो, त्याच्यामध्ये टाकतो। टाकल्याच्या नंतर ती आपली गाडी अगोदर जशी चालत होती त्या पद्धतीने चालवतो। म्हणून या सिस्टमला काय म्हणतो आपण? इंटरचेंजेबिलिटी। आणि त्या पार्टला काय म्हणतो आपण? इंटरचेंजेबल पार्ट। आता या ठिकाणी इंटरचेंजेबल पार्ट कोणता आला? या ठिकाणी रिफिल काय आली याची? हा रिफिल काय झाली? इंटरचेंजेबल पार्ट झाली। ज्या पद्धतीने मी याचं बाईकचं उदाहरण सांगितलं, मग तो ट्यूब कशी झाली? इंटरचेंजेबल झाली। म्हणजेच काय? मशीन चालत आहे, चालत असताना मध्येच काय झालं? या ठिकाणी मशीन मध्ये बिघाड आला। बिघाड आल्याच्या नंतर मग तो पार्ट जो खराब झाला होता त्याला मी या ठिकाणी काय केलं? बदललं। बदलल्याच्या नंतर ती मशीन काय झाली? अगोदरच्या पद्धतीने या ठिकाणी चालायला सुरुवात झाली। म्हणजेच काय? असा एखादा पार्ट की त्याला मध्येच
त्या ठिकाणी टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बदल करून तो पार्ट अगोदरच्या मशीन प्रमाणेच म्हणजे अगोदर जशी मशीन चालत होती त्याच पद्धतीने काय करणार तो मशीन चालू ठेवणार म्हणजे त्याच्यामध्ये कोणती क्षमता आहे याच्यामध्ये इंटरचेंजेबल पार्टची या ठिकाणी क्षमता आहे म्हणून याला काय म्हणतो आपण इंटरचेंजेबिलिटी हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला समजायला पाहिजे. आता बघा जर एक पार्ट ऐवजी दुसरा पार्ट आता या ठिकाणी थोडंसं पुढे समजून घ्या एक पार्ट ऐवजी दुसरा पार्ट कोणतेही ऑपरेशन न करता फॉर एक्झाम्पल मी ही रिफिल आणली होती रिफिल आणल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकून काय केलं याच्यामध्ये काय काटछाट केली का काहीच केली नाही आपण जसं लहानपणी करत होतो रिफिल दुसऱ्या एखाद्या पेनची घ्यायची याच्यामध्ये टाकून वरून काहीतरी लाकूड टाकायचं कापूस टाकायचं मग आपण ती पेन वापरत होतो पण या पद्धतीने या ठिकाणी काय केलं का काहीच केलं नाही म्हणजे कोणतेही ऑपरेशन न करता जसे की फायलिंग वगैरे न करता ती काय करेल बरोबर कार्य करेल काय करेल अगोदर जसं काम करत होतं त्याच पद्धतीने ती बरोबर कार्य करेल मग त्या पार्टला काय म्हणतो आपण इंटरचेंजेबल पार्ट म्हणतो काय म्हणतो इंटरचेंजेबल पार्ट म्हणतो आणि यालाच काय म्हणतो इंटरचेंजेबल या ठिकाणी आपण पद्धत या ठिकाणी म्हणलेली आहे म्हणजेच काय या सिस्टमला काय म्हणलं आपण इंटरचेंजेबल सिस्टम या ठिकाणी आपण काय केलेले म्हणलेले मुद्दा लक्षात घ्या या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा फक्त इंटरचेंजेबिलिटी म्हणजे या ठिकाणी तीन शब्द आहे मग याच्यामध्ये एक सिस्टीम आहे एक पद्धत आहे याच्यामध्ये जर बघितलं तर आपण इंटरचेंजेबलच्या ठिकाणी मध्येच एखादा पार्ट खराब झाल्याच्या नंतर आपण त्याला काय केलं बदलल्याच्या नंतर ती आपली काय झाली अगोदर ज्या पद्धतीने चालू होती त्याच पद्धतीने याच्यामध्ये काय झाली ती मशीन आपली चालू झाली म्हणजेच काय याच्यामध्ये कोणता गुणधर्म आहे इंटरचेंजेबलचा गुणधर्म आहे आणि याच गुणधर्माला काय म्हणतो आपण इंटरचेंजेबल सिस्टीम सुद्धा या ठिकाणी आपण म्हणलेलं आहे. फक्त समजण्याचा मुद्दा एवढाच आहे या ठिकाणी असा एखादा पार्ट जो की खराब झाल्याच्या नंतर त्याला काय केलं आपण अगोदर प्रमाणेच यात काय केलं त्याचा वापर करून घेतला म्हणून याला काय म्हणलं आपण या ठिकाणी इंटरचेंजेबल सिस्टीम. आता त्याच्यानंतर बघायचं आहे आपल्याला ऍडव्हांटेजेस ऑफ इंटरचेंजेबिलिटी. इंटरचेंजेबिलिटी म्हणजे तुम्हाला समजलं असेल ज्याला समजलं नाही त्याला परत एकदा सांगतो. एखादी मशीन काम करतंय वर्किंग करतं फॉर एक्झाम्पल ही पेन मध्ये काय केलं मी रिफिल संपली म्हणजे ही याच्यामध्ये काय झाली बिघाड निर्माण झालं मग बिघाड निर्माण झाल्यानंतर मी काय केलं दुसरी रिफिल घेतलं याच्यामध्ये टाकलं याच्यामध्ये दुसरा कुठलाही ऑपरेशन केलं नाही ज्यावेळेस मी रिफिल घ्यायलो त्याच्यामध्ये कुठलाही ऑपरेशन केलं नाही जसा घेतला तसा टाकला आणि याला क्लॅम्प करून फिट करून काय केलं मी याचा अगोदर जशी माझी पेन चालत होती त्या पद्धतीने पेन चालवायला काय झालं या ठिकाणी सुरुवात झाली म्हणून अशा पार्टला काय म्हणतो इंटरचेंजेबल पार्ट म्हणतो बरोबर ना. त्याच्यानंतर या सिस्टमला काय म्हणतो इंटरचेंजेबल सिस्टीम म्हणतो म्हणून या ठिकाणी लक्षात ज्यावेळेस ठेवायचं तुम्हाला इंटरचेंजेबिलिटीला असा पार्ट जो बिघाड झाल्याच्या नंतर म्हणजे कुठं काम करत असताना मशीन थांबली मध्येच बिघाड झाल्याच्या नंतर काय झालं त्याला आपण बदलल्याच्या नंतर अगोदर प्रमाणेच या ठिकाणी काय झाली त्याची वर्किंग मध्ये सुरुवात झाली. आता ही सिस्टम तर चांगली आहे इंटरचेंजेबिलिटी टर्म्स कसा आहे एकदम चांगल्या पद्धतीने मग ज्यावेळेस आपण चांगला या ठिकाणी प्रयत्न करतो त्यावेळेस ह्याचे दोन फायदे एक तर फायदा पण होतो आणि एक तर तोटा पण होतो. मग आता या ठिकाणी जाणून घेऊया आपण इंटरचेंजेबिलिटीचे फायदे काय काय आहेत. ही सिस्टम ज्यावेळेस आपण वापरतो तर त्याचे फायदे काय आहेत मित्रांनो ते बघू आपण. तर बघा पहिला जर बघितलं या ठिकाणी आपल्याला उत्पादन तपासण्यास वेळ कमी लागतो बरोबर आहे ना. कारण की आपल्याला एखादा जर पार्ट घ्यायचा आपण या ठिकाणी जे मास प्रोडक्शन मध्ये आपण आणलं त्याला काय केलं मास प्रोडक्शन मध्ये आणलं आता याच्या ठिकाणी वेळ का कमी लागतो तर याच्यावर एक डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेली आहे ज्याचं नाव आहे गेजेस हा काय टॉपिक आहे डिटेल्स व्हिडिओ या ठिकाणी माझ्या चॅनलवर अपलोड आहे ते जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ज्यावेळेस आपण गेजेसचा वापर करत असताना ज्यावेळेस आपण चेक करतो मग त्या ठिकाणी वेळ कमी लागतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण उत्पादनाचा वेग वाढवता येतो बरोबर ना. मशीन खराब झाल्याच्या नंतर जवळील पार्ट घेतला टाकला आता आज जर मशीन खराब झाल्याच्या नंतर तो पार्ट जर मी बनवायला सुरुवात केली किती वेळ जाणार त्या ठिकाणी जाणार की नाही कारण की ते स्पेसिफाईड आहे त्याला तोच पार्ट लागणार त्याच पद्धतीने डायमेन्शनचा लागणार मग त्याला काय करणार तो पार्ट बनवण्यासाठी आणण्यासाठी जास्तीत जास्त वेळ जाईल म्हणून या ठिकाणी इंटरचेंजेबल ज्या ठिकाणी वापरतो त्या ठिकाणी इंटरचेंजेबल उत्पादनाचा या ठिकाणी काय करता येतो वेग वाढवतो हा याचा फायदा होणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर जर बघितलं तर अकुशल कारागीर सुद्धा या ठिकाणी काम करून घेऊ शकतो. आता अकुशल कशाला म्हणतो आणि कुशल कशाला म्हणतो. कुशल कारागीर म्हणजे याला म्हणतो आपण स्किल्ड वर्कर म्हणजे असंच की ज्याला टेक्निकलचं नॉलेज आहे ज्ञान आहे त्याला काय म्हणतो आपण स्किल्ड वर्कर आणि ज्याला टेक्निकलचं ज्ञान नाही त्याला काय म्हणतो आपण अनस्किल्ड वर्कर.
त्यालाच काय म्हणलं आपण, अकुशल कारागीर. आता ज्यावेळेस विचार करा, आता एका उदाहरणामध्ये सांगितलं तर 10वीच्या अगोदरचा मुलगा हे टेक्निकल एज्युकेशन घेत नाही आणि 10वीच्या नंतर म्हणजे ITI केल्याच्या नंतर कुठलाही टेक्निकल एज्युकेशन घेतल्याच्या नंतर जो काय विद्यार्थी येणार त्या कसा असणार, तो स्किल्ड वर्कर मध्ये असणार आणि नॉन टेक्निकल जो एज्युकेशन घेतलेले त्याला कसा म्हणतो, अकुशल कारागीर म्हणतो आपण. म्हणजे अशा ज्याला काहीच टेक्निकलचं ज्ञान नाही त्यांच्याकडून सुद्धा आपण या ठिकाणी काम करून घेऊ शकतो. हा याचा एक बेनिफिट आहे. त्याच्यानंतर बघा, कुशल कारागिरास दिले जाणाऱ्या वेतनात बचत करता येते. बरोबर आहे. ज्या वेळेस स्किल्ड वर्कर असेल, शिकलेला एखादा पर्सन असेल तर तो काय करणार, या ठिकाणी पगार सुद्धा जास्त घेणार कारण तो शिकून आलेले. ज्यावेळेस आपण याला अकुशल, ज्याला न शिकवता सुद्धा या ठिकाणी आपण त्याच्याकडून काम करण्याची या ठिकाणी आपण करून घ्यायला त्याला पगार सुद्धा या ठिकाणी कपात करता येते की नाही. समजा जर याला 10,000 आपण या ठिकाणी जर देत असेल तर याला 5,000 मध्ये सुद्धा या ठिकाणी आपण काम करून घेऊ शकतो. म्हणून हा एक याच्यामध्ये काय झाला, याचा एक फायदा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण जो काय आपला उत्पादित कंपन्यांचे माप आहे ठराविक मर्यादित असल्यामुळे त्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय देते, ट्रेडमार्क देता येतं. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या ठिकाणी का म्हणलेले, फॉर एक्झाम्पल मी जर ही वस्तू जर या ठिकाणी बनवली, ही जर इंडियामध्ये जर चालत असेल तर हीच वस्तूचे डायमेन्शन ती कुठं चालेल, अमेरिकेमध्ये सुद्धा चालेल, ब्रिटनमध्ये सुद्धा चालेल, जपानमध्ये सुद्धा चालेल, कारण की तो पार्टच त्या पद्धतीने या ठिकाणी बनवलेले. म्हणून या इंटरचेंजेबिलिटी पार्टचा आज या सगळ्या जग काय करतं, याचा वापर करतं. म्हणून याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघूया आपण डिसएडव्हान्टेजेस ऑफ इंटरचेंजेबिलिटी. ज्यावेळेस आपण फायद्याचा विचार करतो त्यावेळेस आपला नुकसान सुद्धा या ठिकाणी विचार करायला लागतं. आता बघा याचे नुकसान काय काय आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. आता नुकसान काय असणार, ज्या वेळेस आपण याची सुरुवात करतो, कशाची सुरुवात करतो, इंटरचेंजेबिलिटीची ही सिस्टीम अवलंबनात आणण्याची या ठिकाणी सुरुवात करतो, मग त्यावेळेस याचा सगळा टूल या ठिकाणी आपल्याला खर्च वाढतो, जिगचा खर्च वाचतो, फिक्चरचा खर्च वाचतो आणि विशेष मशीनचा वापर करण्यासाठी अधिक खर्च करावा लागतो. बरोबर नाही ना. एवढी मोठी सिस्टम आपण जर या ठिकाणी जर उभा करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी सगळं रॉ मटेरियल याचं म्हणजे बेसिक सुरुवात करण्यासाठी आपल्याला तेवढाच खर्च, तेवढाच महाग या ठिकाणी आपल्याला खर्च लागणार आहे. हा एक याचा काय आहे, डिसएडव्हान्टेजेस या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघूया आपण मास प्रोडक्शन कशाला म्हणतो. आता मास प्रोडक्शन कारण माहिती आहे का, ज्यावेळेस कंपनी एखादा मास प्रोडक्शन करतं त्यावेळेस ती कंपनी फायद्यात येते. आता कसा फायद्यात येतो ते तुम्हाला सांगतो. बघा, ही जर एखादी पेन जर एखादी कंपनी बनवत असेल तर ती काय करणार माहिती आहे का, 8 तासामध्ये एका शिफ्टमध्ये फक्त ती पेनच बनव. आता तुम्ही बघितलं असेल औरंगाबाद MIDC असो, पुणे असो, मुंबई असो, या MIDC मध्ये काय करतात माहिती आहे का, खूप सारे पार्ट काय करतात, छोटे छोटे कंपन्या बनवत असतात. आता बघा या ठिकाणी जर सर्वात एक कंपनी जर मोठी असेल तर याचे छोटे असे ब्रँचेस असतात. ही काय करतात माहिती का, ब्रँचेस याच्यामध्ये काम करतात. आता ही काय आहे, मेन कंपनी आहे. आता याच्यामध्ये काय आहे, छोटे छोटे कंपनी आहेत. ही आता या ABCD या ठिकाणी आपण काय करू, कंपन्या. तर ही काय करणार माहिती आहे का, एखादा पार्ट या ठिकाणी बनवणार, ही एक पार्ट बनवणार, ही एक पार्ट बनवणार, ही एक पार्ट बनवणार. म्हणजे ही कंपनी म्हणजे वेगवेगळे पार्ट काय करणार, ही छोटे छोटे कंपन्या बनवणार. मग या सगळ्या छोट्या कंपन्या बनवल्याच्या नंतर त्यांची असेंब्ली काय करते, ही मोठी कंपनी करते. काय करायली, छोटे पार्ट सगळ्यांकडून विकत घेतल्याच्या नंतर काय करायली, या ठिकाणी सगळ्यांची असेंब्ली करायली. मग आता या ठिकाणी समजून घेण्याचा मुद्दा एवढाच आहे तुम्हाला, या ठिकाणी मास प्रोडक्शन काय, जलद व अधिक प्रमाणात केलं जाणारं उत्पादनास काय म्हणतो आपण या ठिकाणी, मास प्रोडक्शन. आता जलद आणि अधिक प्रमाणात काय होतं ते तुम्हाला सांगितलं. एक कंपनी आहे, ती एक कंपनी काय करते, आपल्या छोट्या छोट्या ब्रांचेस मधून या ठिकाणी काय करते, पार्ट्स त्यांना बनावं लागतात. आता बघा ही पेन आहे, ही पेनचा जर वरचा जर कॅप एक जर कंपनी बनवली आणि खालची बॉडी एका कंपनीने बनवली आणि खालचा पॉईंट एका कंपनीने बनवला, तर ती काय करायली, एक कंपनी आहे जी की याचा पॉईंट बनवली, ती पॉईंटच बनवत राहील. मग ती सगळे एक कंपनी याची बॉडी बनवत राहील आणि एका ठिकाणी काय याचा पॉईंट सगळे एकत्र आणलं. आणि जर समजून घ्या एकच कंपनी आहे, एकच कंपनी याच्यामध्ये काय करायली, तिन्ही पार्ट ती स्वतःच बनवायची. स्वतःच बनवल्याच्या नंतर पहिल्या शिफ्ट मध्ये बनवलं, दुसऱ्या शिफ्ट मध्ये दुसरा पार्ट बनवलं, तिसऱ्या शिफ्ट मध्ये तिसरा पार्ट बनवलं, तर याच्यामध्ये होणार काय. आता ज्या वेळेस आपण पहिला पार्ट चेंज करत असताना याचा सगळ्या मशीन मधला जो काही बदल करावा लागतो, म्हणजे तेवढाच वेळ त्या ठिकाणी गेलेले. दुसरा पार्ट बदलतो त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी काय करावं लागतं, मशीन मध्ये बदल करावा लागतं. जिग आणि फिक्सर वेगवेगळ्या साईज नुसार या ठिकाणी वापरावं लागतात. म्हणून या ठिकाणी काय असतं, वेळ वाढतो. मित्रांनो, वेळ एवढा महत्वाचा आहे की ज्या वेळेस आपण वेळेला महत्व दिले नाही तर काय होणार तुम्हाला सांगतो. एखादी कंपनी आहे, एक कंपनी जर समजून घ्या तुम्हाला 8 तासामध्ये जर 10 पेन बनवत असेल आणि दुसरी कंपनी 8 तासात एकच पेन बनवत असेल, तर ती जी एक पेन बनवते ती कंपनी याला महाग विकणार, कारण की तिला वेळ तेवढाच लागलेला आहे, खर्च तेवढाच लागले. जी 10 बनवली तिला या ठिकाणी किंमत कमी जरी केली तरी याला काही फरक पडणार नाही.
मग या ठिकाणी बघा मास प्रोडक्शन कशाला म्हणतो, जलद आणि अधिक प्रमाणात म्हणजे सलग तेच उत्पादन घेतो अशी जी कंपनी करते त्या काय उत्पादनास काय म्हणतो आपण या ठिकाणी मास प्रोडक्शन असे म्हणतो. त्याच्यानंतर बघा त्यामुळे मास प्रोडक्शन घेतल्यामुळे काय होतं, वेळेची बचत होते आणि उत्पादनाची किंमत या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर बघूया आपण सिलेक्टिव्ह असेंबली. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, सिलेक्टिव्ह असेंबली आणि नॉन सिलेक्टिव्ह असेंबली. याच्यामध्ये महत्त्वाचं मुद्दा आता हे सगळं जे काय बघतो आपण फक्त आणि फक्त इंटरचेंजेबल इंटरचेंजेबिलिटी या ठिकाणी बघतोय, कारण की ही इंटरचेंजेबिलिटी मध्ये लिमिट फिट टॉलरन्स हा टॉपिक या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा असेंबली करताना, असेंबली म्हणजेच काय, सगळे पार्ट एकत्र आणून जोडताना काय होते, ठराविक माप आकार असलेल्या पार्टचीच निवड करावी लागते. एक मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी आपण पाहिलं सिलेक्टिव्ह असेंबली. सिलेक्टिव्ह असेंबली मध्ये काय करणार, म्हणजे ठराविक असलेल्या पार्टचीच निवड करावी लागते. या ठिकाणी कुठलाही पार्ट दुसरा चालत नाही, किंवा त्याच्यामध्ये बघा असेंबली करायच्या पार्ट नुसार संबंधित पार्ट बनवावा लागतो. बरोबर ना. जर आपली जर समजून घ्या या ठिकाणी जर काय केलं आपण बाईकनं चाललो, टायर जर फाटला, आपण या ठिकाणी दुसरा एखादा समजून घ्या या ठिकाणी हिरो होंडाचा टायर आहे आणि याच्याचा स्प्लेंडरचा प्लस, या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी, शाईन गाडी आहे, युनिकॉर्न गाडी आहे, वेगवेगळ्या गाडी आहे. मग याचा टायर त्याला टाकू शकतो का, किंवा त्याचा टायर याला टाकू शकतो का, आपण नाही टाकू शकतो. मग ही कंडिशन काय म्हणते, सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये जो काय पार्ट आहे तो ठराविक पार्टची निवड करावी लागते. या ठिकाणी दुसरा पार्ट या ठिकाणी आपण यूज नाही करू शकत. समजून घ्या शाईन गाडीचा या ठिकाणी जर एखादा जर टायर असेल तर आपण युनिकॉर्नला नाही वापरू शकत. त्याच पद्धतीने किंवा जर असा जर पार्ट जर लागला असेल तर त्याला संबंधित पार्टला आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, बनवावं लागेल. बनवल्यामुळे काय होतं, या ठिकाणी वेळ जास्त लागतो आणि खर्च सुद्धा या ठिकाणी वाढतो. खर्च वाढला, वेळ जास्त लागला म्हणजे ती उत्पादित होणारी वस्तू काय झाली या ठिकाणी महाग निर्माण झाली. मग सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये काय करावं लागतं की आपल्याला ठराविक पार्टच घ्यावा लागतो, दुसरा पार्ट या ठिकाणी चालत नाही. हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, एवढाच. त्याच्यानंतर बघा नॉन सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये, आता नॉन सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये खूप साऱ्या पार्ट्स मधून खूप सारे पार्ट्स आहेत या ठिकाणी ठरवल्याच्या नंतर असेंबली करायच्या पार्टची निवड केली जाते. त्यामुळे असेंबलीज वेळ फार कमी लागतो आणि मेंटेनन्स लवकर करता येते, खर्चाची बचत होते, पार्ट्स सहज उपलब्ध होतात. ज्यावेळेस आपण सिलेक्टिव्ह असेंबलीचा विचार केला ठराविक पार्टच आपल्याला या ठिकाणी लागला, दुसरा पार्ट या ठिकाणी चालला नाही. पण ज्यावेळेस नॉन सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये बघतो आपण कुठलाही पार्ट घेतला त्याच्यामध्ये टाकला आणि आपलं काम काय केलं या ठिकाणी आपण काम आपलं पूर्ववत केलं या ठिकाणी. ज्यावेळेस आपण नॉन सिलेक्टिव्ह मध्ये असेंबलीचा विचार करतो तर या ठिकाणी बघा वेळ फार कमी लागतो का, बरोबर आहे ना. कारण तो आपल्याला पार्ट स्पेसिफाईड पार्ट्स आपल्याला आणण्यासाठी वेळ जास्त लागतो किंवा तयार करण्यासाठी वेळ जास्त लागतो. ऑलरेडी पार्ट्स या ठिकाणी अवेलेबल आहे म्हणून वेळ कमी लागला. त्याच्यानंतर बघा मेंटेनन्स करता येतं, कारण की लवकरात लवकर मेंटेनन्स करता येतं, लवकर अवेलेबल झाला, मेंटेनन्स करता आलं, खर्च कमी झाला, पार्ट सहज उपलब्ध होते या ठिकाणी. म्हणून याला अशा पद्धतीला काय म्हणतो आपण नॉन सिलेक्टिव्ह असेंबली. लक्षात ठेवायसारखं एवढाच आहे, सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये ठराविक पार्टच या ठिकाणी लागतो आणि नॉन सिलेक्टिव्ह असेंबलीमध्ये खूप साऱ्या पार्ट मधून कुठलाही पार्ट घेऊन तुम्ही काय करू शकता, ती मशीनला चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं इंटरचेंजेबल पार्ट्स बनायचं असेल, एखादा पार्ट जर इंटरचेंजेबल जर या ठिकाणी बनायचं असेल तर काही बेसिक गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतात, म्हणजे त्या पार्ट्स मध्ये असणं गरजेचं आहे. तेच तुम्हाला या ठिकाणी लिमिट फिट टॉलरन्स मध्ये या ठिकाणी पाहायचं. तर सुरुवातीला अगोदर आहे माप, त्यालाच काय म्हणतो आपण इकडं साईज. बघा एखाद्या वस्तूच्या आकारमान व वजन दाखवते. साईज काय करते, एखादी वस्तू आहे कशी हे ज्याच्यावरून सांगतो त्यालाच काय म्हणतो आपण माप. म्हणजेच काय, एखादी वस्तू लांबी, रुंदी, उंची म्हणजे कशी दिसते ती हे ज्याच्यावरून सांगतो त्यालाच काय म्हणलेलं आहे आपण या ठिकाणी माप. बघा हे माप ज्यावेळेस पाहतो मॅट्रिक आणि ब्रिटिश पद्धतीमध्ये दाखवतो, बरोबर ना. ज्यावेळेस मापाचा साईजचा विचार करतो मॅट्रिक पद्धतीमध्ये सुद्धा सांगतो आणि ब्रिटिश मध्ये पण. फॉर एक्झाम्पल मीटर मध्ये पाहिलं, सेंटीमीटर पाहिलं, मिलीमीटर पाहिलं, त्याच पद्धतीनं फुटामध्ये पाहिलं, पाऊंड मध्ये पाहिलं, सेकंड मध्ये पाहिलं. हे काय झालं माहितीये का, मॅट्रिक आणि ब्रिटिश पद्धत आहे. हे आता याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलवर याचा मेजरमेंट या नावाने टॉपिक काय करणं या ठिकाणी अपलोड करण्यात आले, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे याची तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळते. बघा माप झाल्याच्या नंतर बघा हे जे काय माप आहे, मापात मूलभूत माप आणि वास्तविक माप. आता मूलभूत माप म्हणजेच काय, ऍक्च्युअल माप, आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. तर सुरुवातीला बघूया आपण बेसिक साईज. मूलभूत माप, बेसिक साईज आणि ऍक्च्युअल साईज, दोन टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. या मापामध्ये गेल्याच्या नंतर पहिला बघूया आपण बेसिक साईज. आता या ठिकाणी जेवढे का तुम्हाला दिसत आहेत ते तुम्हाला या ठिकाणी 5 पाठ करून ठेवायचे. इव्हन की नाव, ज्यावेळेस तुम्ही नाव पाठ करून ठेवता याचं काम ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं. बघ यालाच
नॉमिनल साईज सुद्धा म्हणतो आपण, जे काय बेसिक साईज आहे याला नॉमिनल साईज म्हणतो. ड्रॉइंग वर जे माप अंकात दिलेले असते अशा मापाला काय म्हणतो आपण, मूलभूत माप म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता ज्यावेळेस आपण वर्कशॉप मध्ये काम करत असताना अशा पद्धतीने एखादा जॉब तुम्हाला या ठिकाणी दिलेले, आता जॉब दिल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी काय करतो आपण, याचे माप देतो. एरो मार्क काढून या ठिकाणी हा किती डायमेन्शनचा, हा किती डायमेन्शनचा, अशा पद्धतीने या ठिकाणी काय करतो आपण, माप देतो का नाही. मग याचे हा जाडी, लांबी, रुंदी, जाडी किती आहे हे ज्या मापाने दर्शवतो आपण. हे जे ऍक्च्युअली तुम्हाला या ठिकाणी दिलेलं माप आहे, जे की ड्रॉइंग वर आहे, त्याला काय म्हणले या ठिकाणी बेसिक साईज. हा मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बेसिक साईजलाच काय म्हणतो आपण, मूलभूत साईज, आणि यालाच काय म्हणतो आपण, नॉमिनल साईज. आता ही बेसिक साईज, नॉमिनल साईज हे कुठं सापडते तुम्हाला, ऍक्च्युअली जे काही डायग्राम असतं त्या डायग्रामवर तुम्हाला या ठिकाणचं माप तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघूया आपण वास्तविक माप. आता वास्तविक माप कशाला म्हणतो, ज्यावेळेस आपण मशीनिंग केलं, वर्किंग केलं, काम केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पार्टचे प्रत्यक्ष माप असते त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, वर्किंग. आता याला सोप्या शब्दामध्ये समजून सांगतो तुम्हाला. एक डायग्राम आहे, डायग्रामवर काय दिलेले, माप दिलेले. जरा समजून घ्या, हा चौकोन या ठिकाणी बनवायचा. या चौकोनचं डायमेन्शन समजून घ्या 20/10 असं काहीतरी या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे 20/10 जे दिसायले तुम्हाला ते आहे बेसिक साईज. त्याच्यानंतर एखाद्या कारागिराने काय केलेलं, या पार्टला बनवल्याच्या नंतर म्हणजे मशीनिंग प्रक्रिया केल्याच्या नंतर ज्यावेळेस याचा माप चेक केलं तर ते आढळून आलं 20.01 आणि 10.01. आता हे जे काय आपण चेक केलं याला काय म्हणतो आपण, वास्तविक माप. ऍक्च्युअल साईज ही जी होती डायग्राम वर दिलेल्या मूलभूत बेसिक साईज होती, आणि काम केल्याच्या नंतर, मशीनिंग केल्याच्या नंतर जी साईज आली ही काय आली माहिती आहे का, वास्तविक साईज. हे दोन टर्म्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघूया आपण शाफ्ट. आता शाफ्ट आणि होल याविषयी जास्त सांगायची गरज नाही तुम्हाला. या ठिकाणी बघा कुठल्याही वर्तुळ आकाराचा जो भाग व्यास असतो याला शाफ्ट नव्हे, तर कोणत्याही कंपोनंटचे बाहेरील डायमेन्शन. त्याच्यानंतर होलचा जर विचार या ठिकाणी आपण केला तर बघा वर्तुळाकार होलचा व्यास म्हणजे होल नव्हे तर कोणत्याही आकाराचे आतील डायमेन्शन, याला काय म्हणतो आपण, होल म्हणतो. बरोबर आहे ना. एखादा जर पार्ट असेल तर हा पार्ट जर आपण एक्सटर्नल मोजत असेल तर याला आपण शाफ्ट म्हणतो, आणि इंटरनल आतल्या बाजूने जर मोजत असेल तर याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, होल म्हणतो. दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर बघूया पुढचा पार्ट आपला काय म्हणतो, लिमिट. आता हा महत्वाचा आहे, कारण की आपण सहज बोलता म्हणतो लिमिट मध्ये राहायचं, बोलतो की नाही. म्हणजेच कशामध्ये राहायचं, लिमिट म्हणजेच काय, मर्यादेमध्ये राहायचं. कारण की प्रत्येकाने ठरवून दिलेली काय असते, मर्यादा असते. त्या मर्यादेमध्ये राहूनच आपण या ठिकाणी काम करतो. तर यालाच काय म्हणतो आपण, लिमिट. बघा ज्यावेळेस लिमिटचा विचार करतो बघा, लिमिट म्हणजेच काय, कारागिरास काम करण्यास दिलेली सूट. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण काम करतो याच्यातली मर्यादा काय माहितीये का, आपल्याला ज्या प्रकारचं डायमेन्शन काम करण्यात दिलेले ते थोड्या बहुत फरकानं चालते. आता हे याची काय गरज पडली, या लिमिटची काय गरज पडली. आता जर समजून घ्या, एखाद्या कंपनीमध्ये वर्किंग करत असताना 3 शिफ्ट मध्ये काम चालतं, बरोबर. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. आता हा काय करतो, पहिल्या शिफ्ट मध्ये काम करतो, हा दुसऱ्या शिफ्ट मध्ये काम करतो, हा तिसऱ्या शिफ्ट मध्ये काम करतो. आता मला सांगा, तिन्ही वेगवेगळे या ठिकाणी ऑपरेटर आहेत, तिन्ही वेगवेगळे या ठिकाणी माणसं आहेत. पण तिन्ही वेगवेगळे माणसं एकाच पद्धतीचं काम करतील का, कारण की या तिघांची पण काम करण्याची क्षमता कशी असेल, वेगवेगळी असेल. प्रत्येकाची आहे का, तुमची वेगळी आहे, तुमच्या भावाची वेगळी आहे, अजून एखाद्या वडिलांची वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाची काम करण्याची या ठिकाणी वेगवेगळी आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक जण प्रोडक्ट तर आपण कंपनीमध्ये एकच तयार करतो, वेगवेगळे तयार करतो का, वेगवेगळे आपण या ठिकाणी तयार करत नाही. प्रोडक्ट तर एकच तयार करतो, पण काम करणारे माणसं कसे वेगवेगळे आहेत या ठिकाणी. म्हणून हे वेगवेगळे माणसं ज्यावेळेस काम करतात तर यांच्यावर काम करण्याची पद्धत सुद्धा यांची वेगवेगळी असते. पण जो काही निर्माण होणारा पार्ट्स असतो, जर 10 मिलीमीटर या ठिकाणी बेसिक साईज जर दिली असेल तर प्रत्येक जण 10 मिलीमीटर मध्येच काम करेल का या ठिकाणी, नाही ना. कोणी 10 मध्ये करेल, कोणी 10.1 मध्ये करेल, कोणी 10.2 मध्ये करेल, कोणी 9.99 मध्ये काम करेल या ठिकाणी. अशा पद्धतीने काय करणार, तो वेगवेगळ्या मापामध्ये काम करू शकतो. म्हणून यामध्ये लिमिटची गरज पडली, आवश्यकता पडली, कारण की प्रत्येकाची काम करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. त्याच्यानंतर बघूया, आता ज्यावेळेस आता ऍक्च्युअली जर आपण या ठिकाणी बघतो, वस्तू बनविण्यासाठी काय करणार आपण, वस्तू बनवण्यासाठी तिच्या मापावर कमी व अधिक या ठिकाणी काय करतो आपण, सूट देतो, दिला जातो. त्यालाच काय म्हणतो या ठिकाणी, लिमिट म्हणतात. आता कमी आणि अधिक कशी बघू या ठिकाणी, उदाहरणाच्या समजून घ्या. एक बेसिक साईज या ठिकाणी दिलेली, ही काय तुमच्या समोर दिसायली बेसिक साईज जे की ड्रॉइंग वर आहे. त्याच्यानंतर याला अशा पद्धतीने प्लस आणि मायनस करून 0.02 जर या ठिकाणी जर आपण दिलं. आता हे 0.02 जे दिसायले तुम्हाला, हे आहे लिमिट.
काय लिमिट मर्यादा. आता या लिमिट मध्ये जर बघितलं तर आपण एक तर हाय लिमिट येतं, त्याच्यानंतर दिसतो लो लिमिट. म्हणजेच काय, एक बेसिक लाईन आहे, या बेसिक लाईनच्या वर कुठपर्यंत जाऊ शकता तुम्ही, खाली कुठपर्यंत जाऊ शकता. ज्यावेळेस आपण वरचा विचार करतो तो असतो हाय लिमिट आणि खालचा ज्यावेळेस विचार करतो तो असतो लो लिमिट. या दोन ठिकाणी दोन गोष्टी ते पुढे मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर करणारच आहे. त्याच्यानंतर बघूया हाय लिमिट. ज्यावेळेस कारागिरास काम करण्यास दिलेली जास्तीत जास्त मर्यादा म्हणजेच याला काय म्हणतो आपण हाय लिमिट. त्याच पद्धतीने दुसरा मुद्दा या ठिकाणी बघूया आपण. त्याच्यानंतर लो लिमिट. बघा या ठिकाणी लो आहे, पहिला आहे हाय लिमिट आणि दुसरा आहे लो लिमिट. आता या दोन गोष्टी तुम्हाला एकसाथ त्याच्यासाठी दाखवल्या तुम्हाला समजण्यासाठी. बघा कारागिरास काम करण्यास दिलेली जास्तीत जास्त मर्यादा म्हणजेच काय, एखाद्या बेसिक साईजच्या किती वरपर्यंत जाऊ शकतो याला काय म्हणलं आपण या ठिकाणी हाय लिमिट. म्हणजे किती वरपर्यंत जाऊ शकतो या लाईन पासून त्याला म्हणलेले हाय लिमिट. त्याच पद्धतीने कारागिरास काम करण्यास दिलेली कमीत कमी मर्यादा म्हणजेच काही खालची लाईन, म्हणजे तो खाली किती येऊ शकतो यालाच काय म्हणले या ठिकाणी आपण लो लिमिट. आता उदाहरणाच्या दृष्टिकोनात जर या ठिकाणी जर बघायचं गेलं, समजून घ्या 20 मिलीमीटर या ठिकाणी बेसिक साईज दिलेली आहे आणि बेसिक साईज दिल्याच्या नंतर याला काय दिलेले आहे प्लस आणि मायनस 0.02 हा काय दिलेला आहे या ठिकाणी टॉलरन्स दिलेला आहे. आता या ठिकाणी शब्द महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये हाय लिमिट कोणता आणि लो लिमिट बघा. आता ते कसा कॅल्क्युलेट करायचं बघा. बेसिक साईज किती आहे 20, या बेसिक साईजच्या 0.02 मिलीमीटर पर्यंत ही वर जातो आपण, याला काय म्हणतो आपण हाय लिमिट. आणि 19.98 मिलीमीटर हे जे काय आलं या ठिकाणी तो काय लो लिमिट. आता या ठिकाणी दोन टर्म्स आहेत. हाय लिमिट कशाला म्हणलं आपण, लो लिमिट कशाला म्हणलं. हाय लिमिट कसा तयार झाला, या बेसिक साईजच्या टॉलरन्स किती दिलं होतं 0.02, या बेसिक साईज मध्ये प्लस केलं आपण या ठिकाणी म्हणून व्हॅल्यू आली आपली 20.02 आणि याच या ठिकाणी मायनस सुद्धा दिलेली, या 20 मधून मायनस केलं, मायनस केल्याच्या नंतर 19.98 हे काय झालं लो लिमिट आहे. हा तुम्हाला या ठिकाणी समजायला पाहिजे. त्याच्यानंतर बघूया टॉलरन्स. बघा आता टॉलरन्स कसा निर्माण होतो, काय वस्तूवर दिलेल्या हाय लिमिट आणि लो लिमिट यामधील फरक असतो. काय म्हणलेले या ठिकाणी जो हाय लिमिट आहे ही बेसिक साईज आहे, याला आपण बेसिक साईज असं म्हणू. त्याच्यानंतर याला म्हणलं आपण इकडं हाय लिमिट आणि याला म्हणलं इकडं आपण लो लिमिट. आता या बेसिक साईज आणि हाय लिमिट आणि लो लिमिट यामधला जेवढा काय फरक आहे याला काय म्हणलेले आपण या ठिकाणी टॉलरन्स. हे शब्द तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या ठिकाणी ड्रॉइंग वरचं माप तुम्हाला ऍक्च्युअली वाचता येतं आणि आपल्याला ऍक्च्युअली मध्ये काम करता येतं. हाय लिमिट म्हणजेच काय, बेसिक साईजच्या वर जेवढं दिलेले आहे म्हणजे प्लस मध्ये जेवढं दिलेले आहे त्याला म्हणतो आपण हाय लिमिट. बेसिक साईजच्या खालच्या बाजूला मायनस मध्ये जेवढं दिलेले त्याला काय म्हणलेले या ठिकाणी आपण लो लिमिट. आणि टॉलरन्स कशाला म्हणलं आपण, टॉलरन्स याला म्हणलं जे काही हाय लिमिट आणि लो लिमिट यामधील फरक असे या ठिकाणी काय म्हणलेले आपण टॉलरन्स. आता एक उदाहरणाच्या याच्यामध्ये जर या ठिकाणी बघायचं गेलं या ठिकाणी तर बघा, जसं बेसिक साईज 20 आहे आणि याला टॉलरन्स दिलेले आहे प्लस और मायनस 0.02. आता या ठिकाणी बघा 30.02 ही काय झाली हाय लिमिट झाली आणि 29.98 ही काय झाली लो लिमिट. आता या ठिकाणी काय म्हणलं आपण हाय लिमिट व लो लिमिट यामधील फरक म्हणजे या ठिकाणी काय आलं या ठिकाणी मायनस या ठिकाणी तुम्हाला दिसते. तर बघा या ठिकाणी हाय लिमिट आहे 30.02 29.98 हे काय झाली लो लिमिट आहे. याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी फरक काढला तर 0.04 mm हा जो काय आला तो काय झाला टॉलरन्स झाला. हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस टॉलरन्सचा विचार करतो दोन पद्धतीचे या ठिकाणी टॉलरन्स आहे. पहिला आहे युनिलॅटरल टॉलरन्स. युनिलॅटरल म्हणजे काय, मूलभूत मापाच्या जो काय बेसिक साईज असतं बेसिक साईजच्या एकाच बाजूला ज्या टॉलरन्सच्या मर्यादा दिलेल्या असतात त्याला काय म्हणतो आपण इकडं युनिलॅटरल टॉलरन्स म्हणतो. म्हणजे कुठे आहे ते एकाच बाजूला आहेत बरं का, दोन्ही बाजूला नाही, फक्त आणि फक्त एकाच बाजूला आहे, त्याला काय म्हणलेलं या ठिकाणी युनिलॅटरल टॉलरन्स. आता उदाहरणाच्या याच्यामध्ये जर बघितलं तर पॉझिटिव्ह टॉलरन्स मध्ये जर बघितलं बघा 30 ही काय बेसिक आहे. आता ही तुम्हाला लक्षात असायला पाहिजे 30 या ठिकाणी प्लस आणि प्लस 0.04 आणि 0.02. आता ही ज्या पद्धतीने टॉलरन्स या ठिकाणी दाखवलेले आहे याला म्हणले पॉझिटिव्ह टॉलरन्स. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर बघा बेसिक साईजच्या एकाच बाजूला आहे, कारण इथं सुद्धा प्लस आहे इथं सुद्धा प्लस आहे म्हणून तो काय झाला या ठिकाणी टॉलरन्सचाच एक प्रकार झालेला आहे. त्याच्यानंतर जर बघूया आपण निगेटिव्ह टॉलरन्स बेसिक साईजच्या -0.04 आणि -0.02. आता या दोघातला जर फरक या ठिकाणी जर तुम्ही जरा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघितलं तर बेसिक साईज जी आहे ही बेसिक साईज या बेसिक साईजच्या
साईजवर जे दिलेले आहे पण एकाच पद्धतीचं एकाच बाजूला दिलेलं आहे, एक तर या ठिकाणी प्लस मध्ये दिलेले आणि एक तर मायनस मध्ये दिलेले. म्हणून अशा पद्धती ज्या वेळेस आपण टॉलरन्स दाखवलेला असतो त्याला म्हणायचं युनिलॅटरल टॉलरन्स या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे टॉलरन्सचा, त्याला म्हणले बायलॅटरल टॉलरन्स. आता या ठिकाणी बायलॅटरल टॉलरन्स कसा असतो तुम्हाला, ज्या वास्तविक मापाच्या ऍक्च्युअल साईजवर, या ठिकाणी बेसिक साईजवर होता, या ठिकाणी काय ऍक्च्युअल साईजवर दोन्ही बाजूला या ठिकाणी मर्यादा दिलेली असते, अशा मर्यादेला काय म्हणतो आपण इकडे बायलॅटरल टॉलरन्स. उदाहरणामध्ये जर या ठिकाणी जर बघायचा प्रयत्न केला आपण, जसे की 30 मिलीमीटर ही आपली वास्तविक साईज असेल तर याच्यामध्ये बघा प्लस और मायनस 0.03 mm या ठिकाणी काय केलेले टॉलरन्स दिलेले. युनिलॅटरल टॉलरन्स परत एकदा आठवण करून देतो, 30 प्लस प्लस होता, बेसिक साईजवर मायनस मायनस होता. पण ज्यावेळेस बायलॅटरल टॉलरन्सचा विचार करतो या ठिकाणी प्लस आणि मायनस दोन्ही आहे, प्लस पण आहे मायनस पण आहे, वर पण आहे खाली पण आहे. पण ज्यावेळेस युनिलॅटरलचा विचार करतो बघा, प्लस आहे तर एका बाजूला प्लसच आहे, मायनस असेल तर एका बाजूला मायनस आहे. हा तुम्हाला या ठिकाणी फरक लक्षात ठेवायचा आहे, कारण की परीक्षेमध्ये सरळ विचारला जाते किंवा असे डायग्राम दिलेला असतो. 30 प्लस प्लस कोणत्या टॉलरन्सचा प्रकार आहे तर बेसिक साईजच्या एकाच बाजूला दिलेले प्लस मध्ये दिलेले, मग युनिलॅटरल टॉलरन्स आहे 30 मायनस मायनस म्हणजे काय झाला बेसिक साईजच्या एकाच बाजूला दिलेले म्हणून काय झाला तो युनिलॅटरल टॉलरन्स. त्याच्यानंतर 30 प्लस आणि मायनस ज्यावेळेस येतं त्यावेळेस सरळ म्हणायचं बायलॅटरल टॉलरन्स. बाय म्हणजे दोन्ही बाजूला दिलेलं. आता या ठिकाणी थोडंसं समजून घेऊ, जसे की 30 मिलीमीटर या ठिकाणी जर साईज म्हणला आपण, याच्यावर प्लस आणि मायनस मध्ये जर दिला 0.03 mm चा टॉलरन्स या ठिकाणी जर दिला तर याच्यामध्ये हाय लिमिट किती येणार बरं, 30 मध्ये काय करणार हे ऍड करणार 0.3, या ठिकाणी काय करणार आपण ऍड करणार. लो लिमिट मध्ये कसं येणार, या 30 मधून काय करणार आपण या ठिकाणी 0.03 mm या ठिकाणी काय करणार मायनस करणार. ज्यावेळेस आपण मायनस करतो आपल्याकडे ही व्हॅल्यू येते 29.97 आणि ज्यावेळेस आपण टॉलरन्स काढतो, टॉलरन्स काढत असताना या दोघातील फरक म्हणजेच काय, या हाय लिमिट आणि लो लिमिट यामधला जो फरक असतो तोच काय असतो टॉलरन्स. आणि या ठिकाणी ज्यावेळेस बघतो आपण 0.03 मिलीमीटर हा काय आला या ठिकाणी टॉलरन्स आलेला आहे. तर बघा त्याच्यानंतर जर या ठिकाणी जर बघितलं आपण मित्रांनो, हा टॉपिक थोडासा सेशन लांब मोठा झालेला आहे. मोठा होण्याचं कारणच एवढं आहे कारण की याला डीप मध्ये घेणं गरजेचं असतं. कारण की ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या पार्टचे डायमेन्शन समजणारच नाहीत मग त्यावेळेस तुम्ही काय करणार माहिती आहे का, तुम्हाला आकृती वाचताच येणार नाही, वाचताच आली नाही, तुम्हाला मग पार्ट सुद्धा त्या ठिकाणी तयार करू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला राहिलेला रिमेनिंग पार्ट घ्यायचे, कारण की हाच आपला जो का टॉपिक झालेला जवळपास अर्धा तासाच्या वर या ठिकाणी झालेला आहे. मग याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे फिट, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड माहिती. कारण की आज बघितलं आपण लिमिट बघितलं, टॉलरन्स बघितलं. आजच्या याच्यामध्ये बघितलं तर सुरुवातीला बघितलं आपण इंटरचेंजेबिलिटी, त्यानंतर इंटरचेंजेबिलिटीच्या नंतर इंटरचेंजेबिलिटीचे ऍडव्हान्टेजेस काय आहे त्याच सोबत बघितलं आपण डिसएडव्हान्टेजेस काय. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं असेल सिलेक्टिव्ह असेंबली, नॉन सिलेक्टिव्ह असेंबली, त्याच्यानंतर लिमिटच्या नंतर दोन प्रकारचे हाय लिमिट, लो लिमिट, त्यानंतर टॉलरन्स बघितलं. टॉलरन्स मध्ये युनिलॅटरल टॉलरन्स आणि बायलॅटरल टॉलरन्स हे एवढं या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो, आपले व्हिडिओज तर खूप जणांनी पाहत आहेत, फक्त सबस्क्राईब करत नाहीत, शेअर करत. कारण की भारताची जशी संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी राहू नका. आता काळ बदललेले, आज आपल्याला सर्वांना एकमेकांसोबत जर या ठिकाणी घेऊन काय करायचंय चालायचंय. म्हणून हे जेवढे काय तुमच्या आयटीआयशी रिलेटेड माहिती आहे, मित्रमंडळी आहे किंवा आयटीआय झाला असेल, टेक्निकल फील्डची तयारी करत असते त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करत चला. कारण की आपल्या मातृभाषेमध्ये, आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी टीचिंग मटेरियल या ठिकाणी तुम्हाला मिळत राहणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम असं करा की आपल्या मित्रांना शेअर करा, त्यांना माहिती द्या, म्हणजे त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या सुद्धा नॉलेजमध्ये या ठिकाणी काय असेल भर पडेल. किंवा एखादा मित्र तुम्ही कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला सांगा, जेणेकरून त्याच्या प्रगती होईल. कारण की जोपर्यंत त्याची माहिती होणार नाही त्याला त्याची प्रगतीच होणार नाही. एखादा इंजिनिअरचा डायग्राम दिला तर त्याला काढताच येणार नाही. म्हणून काय असेल पाहिजे, त्याला त्याच्या नॉलेजमध्ये भर करता आली पाहिजे. आपल्याला तेवढं या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी आपल्याला करायचंय, व्हिडिओ शेअर करायचे त्यांच्यापर्यंत जे की टेक्निकल फील्डमध्ये काम करतात, कंपनीमध्ये काम करतात, जेणेकरून याची तुम्हाला डिटेल्समध्ये त्यांना सुद्धा या ठिकाणी माहिती मिळत राहील. म्हणून आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये पाहायचं आहे आपल्याला फिट आणि त्याच्याशी रिलेटेड माहिती. म्हणून चॅनल व्यवस्थित पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला याची पुढची अपडेट्स या ठिकाणी मिळत येईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सबस्क्राईब, ते तर तुम्ही करताच हो. म्हणून जे करत नाहीत त्यांना सुद्धा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला सांगायचं. थँक्यू.